हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके परत एका नवीन व्हिडिओ सोबत. आज परत आपण दोन मॉडेल ऑक्झिलरी वर्ब शिकणार आहे. फर्स्ट वन इज यूज्ड टू. क्रियापदाचा आपण ह्याच्या समोर पहिलं रूप वापरणार आहे, करायचो या अर्थाने. भूतकाळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची सवय होती, पास्ट हॅबिट सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. जसं आपण म्हणतो की लहानपणी तो खूप रडायचा, माझे आजोबा शेतात काम करायचे, माझे वडील सायकलवर जायचे. हे जे करायचे, खायचे, प्यायचे, उठायचे हे जे शब्द आहेत ते कशामध्ये येतात, तर यूज्ड टू या मॉडेल ऑक्झिलरी वर्ब सोबत येतात. त्याच्यासमोर आपल्याला वापरायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप. याच्यामध्ये तुम्ही टाइम घातला तरी चालेल, घालण्याची गरज आहे, कारण पास्ट मधल्या हॅबिट्स की तुम्हाला ती जी सवय होती ती कधी होती हे सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, I used to get up very early in my 10th. माझ्या 10वीला मी खूप लवकर उठायची. मोहन युज्ड टू क्राय इन स्कूल. मोहन शाळेत रडायचा. याच्यामध्ये युज्ड टू हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि त्याच्यासमोर आपण क्रियापदाचं पहिलं रूप गेट अप आणि क्राय यूज केलेलं आहे की भूतकाळामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची सवय होती. ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स एकतरी आपण युज्ड नॉट टू करू शकतो किंवा डिड नॉट यूज टू करू शकतो. शॉर्ट फॉर्म पाहिजे असेल तर आपण डिडंट यूज टू पण यूज करू शकतो. तिन्हीचा पण एकच अर्थ आहे, करायचो नाही किंवा नाही करायचो. जसं माय ग्रँडपा युज्ड नॉट टू राईड बाईक. माझे आजोबा गाडी चालवायचे नाही. करायचो नाही किंवा नाही करायचो दोन्ही वापरले तरी चालतं. माय मॉम डिड नॉट यूज टू वर्क बिफोर मॅरेज. माझी आई लग्नाच्या अगोदर काम करायची नाही, म्हणजे लग्नानंतर तिला काम करण्याची सवय लागली जी की तिला लग्ना अगोदर नव्हती. जसं शाळेमध्ये तो रडायचा, कॉलेजमध्ये रडत नव्हता. 10वीला असताना मी खूप लवकर उठत होते, म्हणजे आता उठत नाही, खूप लवकर उठायच्या अभ्यासासाठी या अर्थाने. सो पास्ट हॅबिट सांगण्यासाठी आपण युज्ड टू चा वापर करतो, ज्याच्यासमोर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. सेम युज्ड टू सारखंच आहे, पण याच्यामध्ये आपण प्रेझेंट, पास्ट, फ्युचर तिन्ही सांगणार आहे. बी युज्ड टू. अगेन बी ची रूप आपण यूज करणार आहे. टू बी चे वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी. हे एकच असं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे जिथं आपण क्रियापदाचं आयएनजीचं रूप घेणार आहे, कारण तिथं काय आहे, बी यूज केलेलं आहे म्हणून. किंवा इन्स्टेड ऑफ वर्ब आयएनजी वी कॅन यूज नाउन्स ऑल्सो. ह्याच्यामध्ये जर आपण वर्तमानकाळी रूप घेतली तर करण्याची सवय आहे, भूतकाळी रूप घेतली तर करण्याची सवय होती आणि भविष्यकाळी रूप घेतली तर करण्याची सवय असेल, असं ह्याचं काय होणार आहे, अर्थ होणार आहे. जिथं एमिझॅल घेतलेलं आहे तिथं आहे, जिथं वॉज वेअर तिथं होतं आणि जिथं शॅल बी विल बी विल बी असं तिथं असेल या अर्थाने. कुठं डायरेक्टली आपण बी यूज करणार नाही, तर टू बी ची रूप यूज करणार आहेत. कोणकोणती? एम इज आर युज्ड टू,
वॉज वेअर युज्ड टू किंवा विल बी युज्ड या अर्थाने. फॉर एक्झाम्पल, आय एम युज्ड टू टीचिंग. मला शिकवण्याची सवय आहे. He was used to driving truck. त्याला ट्रक चालवण्याची सवय होती. आणि मोना विल बी used to speaking English. मोनाला इंग्रजी बोलण्याची सवय असेल भविष्यात. इथं आपण टाइम घालू शकतो. फास्ट असल्यामुळे ही वॉज यूज टू ड्रायव्हिंग ट्रक बिफोर 6 months. 6 महिन्यापूर्वी त्याला ट्रक चालवण्याची सवय होती. आणि मोना विल बी यूज टू स्पीकिंग इंग्लिश आफ्टर ASK क्लास. ASK क्लास नंतर मोनाला इंग्रजी बोलण्याची सवय असेल. ह्याच्यामध्ये आपण एम आर एबल टू यूज टू, वॉज वेअर यूज टू आणि विल बी यूज टू वापरलेला आहे. आणि त्याच्यासोबत आपण वापरलेलं आहे क्रियापदाचं INGचं रूप. तिथं टीच होतं, तिथं टीचिंग. ड्राईव्हचं झालं ड्रायव्हिंग आणि स्पीकचं झालं स्पीकिंग. एक तर आपण क्रियापदाचं ING रूप यूज करू शकतो. अगेन ॲट द टाइम ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स वी कॅन मेक नॉट सेंटेन्स करू शकतो. जसं आय एम नॉट युज्ड टू स्विमिंग. मला पोहण्याची सवय नाही. शीला वॉज नॉट युज्ड टू ऑपरेटिंग कम्प्युटर. शीलाला कम्प्युटर ऑपरेट करण्याची सवय नव्हती. आय विल नॉट बी युज्ड टू ड्रायव्हिंग कार. मला कार चालवण्याची सवय नसेल. फक्त आपल्याला नॉट यूज करून काय करू शकतो आपण निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो. एमिजारच्या नंतर, वॉज वेअरच्या नंतर आणि विलच्या नंतर ना आपण काय करणार आहे नॉट यूज करणार आहे. बाकी यूज टू जसेच्या तसंच ठेवून क्रियापदाचं INGचं रूप आपण यूज करणार आहे. हे झालं फर्स्ट. जर आपण क्रियापदाचं INGचं रूप वापरलं तर चालेल. किंवा इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन यूज नाउन्स ऑल्सो. जसं कशाची सवय आहे, तारा इज युज्ड टू लॅपटॉप. ताराला लॅपटॉपची सवय आहे. नाउन म्हणजे आपण इथे एखादी वस्तू घेतलेली आहे. आवर पॅरेंट्स वेअर युज्ड टू न्यूजपेपर. आमच्या पालकांना किंवा आई वडिलांना न्यूजपेपरची सवय होती, जी की आपल्याला नाही, कारण आपल्या हातामध्ये आता मोबाईल आहे. सो वी रीड द न्यूजपेपर इन अवर स्मार्टफोन. बट बिफोर दॅट आपल्या जे आई वडील वगैरे आहेत त्यांना मात्र कंपल्सरी न्यूजपेपरची सवय होती. आणि फ्युचरमध्ये Indians will be used to metro train. भारतीयांना मेट्रो ट्रेनची सवय असेल. भविष्य काळामध्ये कोणत्या गोष्टीची सवय असेल हे सांगण्यासाठी इथे आपण लॅपटॉप, न्यूजपेपर आणि मेट्रो ट्रेन्स जे आहेत हे आपण काय घेतलेले आहेत प्रॉपर नाउन्स घेतलेले आहेत. कोणत्या गोष्टींची, कोणत्या व्यक्तींची, कोणत्या ठिकाणांची सवय असेल या अर्थाने
आणि अगोदर आपण घेतलेलं आहे क्रियापदाचं आयएनजी. अगेन ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह सेंटेन्स वी कॅन यूज नॉट आफ्टर द हेल्पिंग वर्ब. जसं आय एम नॉट युज्ड टू लॅपटॉप, मला लॅपटॉपची सवय नाहीये. माय फादर वॉज नॉट युज्ड टू स्मार्टफोन, माझ्या वडिलांना स्मार्टफोनची सवय नव्हती. आणि ASK स्टुडंट्स विल नॉट बी युज्ड टू नोट्स, रिटर्न नोट्स. ASK स्टुडंट्सना लिहिलेल्या नोट्सची सवय नसेल, कारण आपण सगळे आता काय करतोय, मोबाईलमध्येच पाठवलं जातं, त्यामुळे हातामध्ये जे लिहिलेले नोट्स आहेत ते आपण पाठवत नाही. त्यामुळे तुम्हाला कशाची सवय नसेल, लिहिलेल्या नोट्सची सवय नसेल. या अर्थाने फक्त अगेन नॉट आपण यूज केलेला आहे आफ्टर द हेल्पिंग वर्ब. बी यूज टू मध्ये आपण डायरेक्टली बी यूज करणार नाहीये, तर त्याच्याऐवजी आपण त्याचे टू बीचे वर्तमानकाळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी रूप यूज करणार आहे. हे एकच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे जिथं आपण क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरणार आहे. अदरवाईज आपण आतापर्यंत सगळ्यांसमोर एकतरी फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे किंवा थर्ड फॉर्म यूज केले, कुठेही आपण सेकंड फॉर्म यूज केलेला नाही. आणि हा एक मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे जिथं आपण क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरलेलं आहे. सो दिस इज फॉर टुडे, ज्याच्यामध्ये आपण सवयी संबंधीचे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बघितलेले आहेत. ओनली फॉर द पास्ट हॅबिट, करायचो, खायचो, प्यायचो, उठायचो, सांगायचो, रडायचो, याच्यासाठी आपण युज्ड टू वापरतो. आणि करण्याची सवय आहे, करण्याची सवय होती, करण्याची सवय असेल, ह्याच्यासाठी आपण बी युज्ड टू ह्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बचा आपण वापर करतोय. पहिल्यांदा व्यवस्थित व्हिडिओ वाचा, त्याच्यानंतर ना सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. सो दिस इज फॉर टुडे. अगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. तोपर्यंत थँक्यू अँड बाय.